अध्यक्ष आपण येथे जमलो आहे. सर्वप्रथम नवनीत कलर अकॅडमी यांच्यातर्फे मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो. आज आपल्या अकॅडमीच्या कार्यक्रमामध्ये चालत म्हणजे की मंजिरी मॅडम आणि तसेच दुसरे म्हणजे सगळ्यासाठी कधी नाही नाही म्हणणाऱ्या आपल्या पूजा मॅडम. तर ते दोघी या ठिकाणी आल्या, त्यांचं धन्यवाद. तर आज मंजिरी मॅडमचा वाढदिवस. तर वाढदिवसानिमित्त पूर्ण अकॅडमीचा फुल जोशमध्ये होतो. पण आतापर्यंत काही माहिती नव्हतं, म्हणजे लोक माहितीच नव्हतं की बर्थडे आहे किंवा काय. नंतर थोडा कळलं आहे करून की मुलं अरे बर्थडे आहे पण करायचं काय प्लॅनिंग. आता प्लॅनिंग मध्ये मग थोडीशी गडबड झाली, थोडीशी इकडे चुकामक झाली. तर मॅडम आपण घ्या, समजून घ्या. काय तर थोडंफार अर्जंटमध्ये केलं. तर म्हणजे मॅडम मला सांगायचं म्हणलं गेलं की ताई म्हणू की मॅडम म्हणू हा मोठा प्रश्न पडतो. का तर एक भाऊ म्हणून त्यांचं बॉन्डिंग वेगळं की तू जिथं चुकला की मला तू इथं चुकतोय तिथं भाऊ म्हणून सांगतील, आणि तिथं मला काही जमत नाही तर तिथं मला मॅडम म्हणून सांगतील. तसंच माझ्या बाबतीत नाही तर प्रत्येक अकॅडमीमधल्या प्रत्येक मुलाबाबतीत मुलीबाबतीत तसं मॅडमच आहे. आणि मॅडम म्हणलं तर मंदिर मॅडम म्हणून की ताई म्हणून हेच नक्की समजत नाही. का तर मॅडमनी केलंच तसं की नाही का, एक प्रकारे ताईची नाही का मला तर सख्खी बहीण नाही, एक प्रकारे बहिणीची माया लावली. आणि दुसरं म्हणजे की तेव्हा शिकवतात मॅडम. तसंच आपले संचालक श्री विकास सर साहेब या ठिकाणी नाही आहेत. तर मॅडम ते का नाही आहेत ते तुम्हाला पाहिजे. का तर पूजा मॅडम आणि सरांवरती पण दोन आपली बोलायचे होते, पण आता सर नाही तर बोलूशी पण वाटत ना. सर समोर असते की मग त्यामुळे तर माझ्यातर्फे माझ्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण अकॅडमीतर्फे मंजिरी मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि येत्या काही काळात आपल्याला मंजिरी मॅडम महाराष्ट्र पोलीस म्हणून नजर येतील. त्यामुळे काय असेल ते आता भेटून घ्या, नंतर भेटणार नाही. माझ्यातर्फे आणि अकॅडमीच्या विद्यार्थ्यांतर्फे माझ्या मित्रांतर्फे मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. आपण पाहिलं की आपल्या कष्टापुढे मॅडमचं कष्ट काहीच नाही. त्यामुळं प्रत्येकाने मॅडम सारखं म्हणजे मॅडम सारखं आपल्याला वागता येणार नाही, पण मॅडमच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्न करू. त्यामुळे मॅडमच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आपण असं वचन करू की मी अभ्यास करत राहील आणि तुमचे असेच विद्यार्थी घडत राहू. तसेच तुझ्या मॅडमचं सुद्धा आम्हाला खूप सहकार्य आहे. त्यामुळे मॅडमला आपण विनंती करते तुमचे सहकार्य असंच आमच्या सोबत राहू दे आणि तुमचे असेच विद्यार्थी पुढे शोध राहू दे. आमचे तिन्ही गुरुवर यांच्याविषयी बोलण्यासाठी मयुरी आणि मुद्रा पुढे येत आहे. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेट
एकामेका वाटल वाटल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुची माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल सोबतीन तुझ्या आलं जगण्याचं भान सोबतीन तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडल माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचं लाभल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुची माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल तुझ्या नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे ही शिकवण मंजिरी मॅडम यांनी आम्हाला दिली तर त्यांच्यासाठी 2 शब्दांच्या जीवनक्रमाविषयी बोलण्यासाठी श्रावणी सर काही समोर येतात आज सगळ्यांना सांगण्याचं तात्पर्य एकच सर्वांचा आवडता दिवस म्हणजे मंजिरी मॅडमचा बर्थडे तर मी सर्वात अगोदर मंजिरी मॅडमला शुभेच्छा देईन नवनीत करिअर अकॅडमीची आणबान माननीय कुमारिका मंजिरी गायकवाड मॅडम आपणास वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा मंजिरी मॅडमच्या जीवनाविषयी बोलायचं म्हटलं तर सकाळी उठल्यापासून ग्राउंडला येणं 3 तास ग्राउंड करणं ग्राउंड झाल्यानंतर आपलं स्वतःच पटपट आवरून डाएट केलं तर केलं नाही तर घाई विद्यार्थी क्लासमध्ये येऊन थांबले असेल खाली या आशेने घाई लवकर येणं क्लासमध्ये आल्यावर विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवणं गणित विषय शिकवत असताना विद्यार्थ्यांना एकदा नाही समजलं तर 100 वेळा सांगणार असं कोण असेल तर मंजिरी मॅडम त्या दिवशीच मला 2 दिवसापूर्वी एक गणित जमलं नव्हतं मॅडमनी घरी होमवर्क दिला होता 15 गणित होते त्यातलं एकच गणित जमलं नाही मॅडमने बोललं मला हे गणित समजलं नाही मॅडम बोलले की नाही समजलं नाही म्हणून विचारायचं नाही असं नाही एकदा नाही समजलं 100 वेळा विचार मॅडमने डायरेक्ट विचारलं तुला समजलं नाही मॅडम डायरेक्ट पुढं सोडवायला बोलवलं मला बोललं की मला नाही येते पुढे सोडवता म्हणून मॅडम बोलले नाही तू एकदा प्रयत्न कर तुला जमेल पुढे आल्यावरती गणित मला जमलं अर्ध पुढचं मॅडमने सांगितलं कसं सोडवायचं प्रत्येकाला म्हणजे कोणाला कोणतीही अडचण असते तर प्रत्येक अडचणींना एखादं म्हणजे कसं सोल्युशन सांगणं म्हणजे मंजिरी मॅडम प्रत्येक कामात कोणतंही कामात सुखाचं काम असो अगर दुःखाचं काम असो प्रत्येकांना म्हणजे कसं करायचं काय करायचं प्रत्येक विषयात सांगत असतात इथून क्लास झाल्यावरती घाई लायब्ररीत जाणं लायब्ररीत त्या विद्यार्थ्यांना काय समजतंय काय समजत नाही प्रत्येक विषयाचं भाषांतर करून सांगत असतात ते झाल्यानंतर जेवण करणं जेवण होत नाही तर लगेच 3 वाजताच्या बॅचला लगेच घाई क्लास घेण्यासाठी येतात इकडं क्लास झाल्यावरती पुन्हा भरती आली त्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांचा गोळा घेण्यासाठी ग्राउंडवर जातात ग्राउंडवर गोळा घेतात पुन्हा मग काय समजते काय अडतंय प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारतात काय तुला येतंय नाही येतंय विचार एकदा नाही समजलं तर 1000 वेळा विचार मी 1000 वेळा समजून सांगेन असंच मॅडम रोज विचारत असं की तुला एकदा नाही समजलं तर 1000 वेळा विचार सांगत असतात त्यातून मी एकच सांगू शकते की मातीत बी पेरल्यावर फुटतो त्याला अंकुर येते तुटले झाडं त्या मातीच्या गर्भातून होते हळूहळू मोठे ते तुटले झाड वाढते हळूहळू सूर्याच्या दिशेने ते झाड नाही जगू शकत सूर्याशिवाय ते झाड गार अस्तित्व असतं हा सूर्यामुळे तर झाड हेच असतं नातं सूर्याचं आणि झाडाचं असंच असतं नातं गुरुचं आणि शिष्याचं नसतं त्याला अस्तित्व गुरुशिवाय खासं म्हणूनच असावा गुरु आयुष्यात खासं मंजिरी मॅडम बद्दल सांगण्यात तात्पर्य एवढंच की मंजिरी मॅडम
3 वर्षापूर्वी एका मैत्रीच्या स्वरूपात बोलत होतो, पण आज ते आमचं नातं गुरु आणि शिष्याच्या नातं जोडलेलं आहे. हे नातं असंच हे कायम टिकत राहावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा नवनीत करिअर अकॅडमीचे आणबान शान माननीय कुमारिका मंजुरी गायकवाड मॅडम आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देईल आणि धन्यवाद. तर आपण आज त्यांच्याविषयी काय बोलले. आता मी भक्ती आणि सिद्धी दिदीला विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी एक पोएम तयार केली मराठीमध्ये, त्यात काही बोलते. कितीही रागवले तरी समजून घेते मला, कितीही रागवले तरी समजून घेते मला, रुसले कधी तर जवळ घेते मला, रुसले कधी तर जवळ घेते मला, रडवले कधी तर कधी हसवले, रडवले कधी तर कधी हसवले, केले सर्व पूर्ण माझ्या इच्छा, केले सर्व पूर्ण माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सामर्थ्य देणाऱ्याचा आधार म्हणजे शिक्षक होय, सामर्थ्य देणाऱ्याचा आधार म्हणजे शिक्षक होय. आपल्या प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. Words about Manjari Madam from Navneet Career Academy. A teacher like her has so many great qualities, but one I particular respect from them. Good morning everyone. I am Siddhi Potpuri. Thank you for giving me this chance to say 2-3 words about Manjari Madam from Navneet Career Academy. A teacher like her has so many great qualities, but one of them particular I respect most of the students. She never give up, but she never gave up, and truly she committed as a teacher. A student here sitting, they are very lucky because they got a pretty and sweetest teacher like you. And once again, happiest birthday to Manjari Madam. सांगितल्याप्रमाणे दीदीला मॅडम म्हणावं का दीदी हा खूप मोठा नाही का आपल्याला संयम असतो. पण कसं असतं एक दीदी आपल्यासोबत एक दीदी आणि एक मॅडम दोन्ही नात्याने राहते. ती दोन्ही नाते कधीच एकत्र येऊ देत नाही. मॅडमच्या ठिकाणी मॅडम कसं असते तर दीदीच्या ठिकाणी माया प्रेम सगळं ते आपल्यावर करते, आपल्याला समजून घेते, लहान बहिणीप्रमाणे आपल्यावर प्रेम करते. तसंच एक शिक्षण म्हणून आपल्या चुकीला पाठीशी घालते, तर कधी चुकलं तर आपल्याला समजून सांगते. तर तिच्याविषयी बोलण्यासाठी आपल्याला तुमच्या फेवरेट गाणं
आपल्या पाठीशी उभे राहणार, आई वडिलांप्रमाणे प्रेम करणारे, जणू काय ते आपल्या आई वडील जास्त आपली काळजी घेतात. कधी कोणाला कोणती अडचण लागली तर आपण जाऊन काका काकूला सांगितलं तरी ते आपली पूर्ण करतात. त्यामुळे त्यांच्या वतीने सुद्धा दीदीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आणखी तुझे करायला विनंती करते. सर्वांच्या लाडक्या मंजिरताई थोडक्यात मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अकॅडमीकडून मंजिरताईने आपल्याला नेहमी एक बारीक भावासारखं आपल्याला काय चुकत असेल आपण काय चुकीच्या वाहनावर गेलो मॅडम नेहमी आपल्याला सपोर्ट केला, नाही सांगितलं आहे की बाबा हे चुकतं आहे, एकदा नाही बरोबर आहे काय चुकीचं आहे ते सांगते. मॅडम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना जमल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो मॅडमच्या बड्डेसारखे. तसे त्या माझ्या ताई पण लागतात. आम्ही 1 वर्ष झालं सोबत आहे. सगळ्यात आधी त्या माझ्या ताई लागतात, नंतर मग आमचा मॅडमचा संबंध लागतो. त्यांनी मॅडम म्हणून पण सगळ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे, तसे ताई म्हणून पण सगळ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. गुरु हा विद्यार्थ्याचा असं हे असतो, मित्र पण असतो की तो एवढा साथ देतो ना शिष्याला की जसे आई वडील असतात ना तसेच गुरु असतात. गुरुचं स्थान ना कोणीच नाही घेऊ शकत. आणि आई वडिलांचं ह्या जगात 2 व्यक्ती असे आहेत, एक गुरु आणि एक आई. आई वडील जे असे आहेत की निस्वार्थपणे समोरच्यावरती सगळं देऊन टाकतात किंवा प्रेम करतात एवढं, बाकी कोणी एवढं सपोर्ट करू शकत नाही. त्यामुळे गुरुस्थान एकदम वरच्या लेवलला आहे. आम्हाला योग्य ते मार्गदर्शन पण केलेलं आहे आतापर्यंत. आणि रोज आम्हाला मेसेज होतो की पेपर सोडून पाठवा. मला काही ते जमत नाही, तेवढं वेळच नाही भेटत तेवढा, तरी मी इथून पुढं पाठवलं जाईल असं मॅडमला शब्द देतो. आणि आपल्या मॅडमचा पण रोज मेसेज येतो की प्रश्नपत्रिका सोडून पाठवा, पण मी एकदा पण नाही पाठवल्या. तरी मंजिरी मॅडमचं त्यांच्या वाढदिवसाबद्दल मी त्यांना परत एकदा हार्दिक अभिनंदन करतो मॅडम. तसेच आपले सर्वांचे लाडके काका या विनंती करते त्यांनी पुढे दीदीच्या आयुष्यात पाठीशी जे खंबीरपणे उभे राहतात ते म्हणजे आई वडील आणि लहान भाऊ. की त्या लहान भावाचं सुद्धा तिला खूप सहकार्य त्यांचा खूप ते म्हणजे ते त्यांच्या मदतीमुळे दिली हे करू शकते. आई वडील आणि घर, कारण त्यांच्या प्रत्येकाचं जर आपल्याला सहकार्य असेल तर आपण कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. आनंद असो दुःख असो, ज्यात आपल्या सोबत कुटुंब नेहमी असले पाहिजे. तसंच दीदीला ते कुटुंब लाभलेले 2 दादा असतील, काका आणि काकू सगळी जण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आणि त्यांना विनंती करते की अशी त्यांच्या तिच्या पाठीशी उभे राहून राहावे. मार्गदर्शन देण्यासाठी आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी मॅडमला विनंती करते त्यांनी पुढे नातं आहे. माझ्यासाठी पण ती मैत्रिणीसारखीच आहे. जरी ती मॅडम असली तरी एक मोठी बहीण म्हणून मी तिच्याकडे नेहमी बघते, कारण की ती एवढी प्रेमळ आहे. आता जवळपास 3 वर्ष झाले त्या आपल्या अकॅडमीमध्ये आहे. स्टार्टिंगमध्ये विद्यार्थी म्हणून आली होती, पण ती विद्यार्थी न राहता एक अविभाज्य घटक अशी बनलेली आहे आपल्या अकॅडमीमध्ये. म्हणजे त्यांचं पूर्ण कुटुंब आपला घटकच आहे. ते खूप प्रेमळ आहेत. प्रतीक असेल, छोटा भाऊ असेल किंवा काका काकू म्हणजे मॅडम सगळे प्रेमळ आहेत. त्यामुळं साखरे सगळ्या कोण माणसाला मुंग्या लागेपर्यंत
बर्थडेचा वाया घालवला. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात बेस्ट बर्थडे, सगळ्यात बेस्ट बर्थडे मी कधीच विसरू नाही शकत. सगळेजण बोलतात पण आज तुम्ही लोकांनी भरभरून बोलले. खरंच हे आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. सगळ्यात स्पेशल थँक्स टू सर आणि मॅडम. त्यांच्यामुळे खरं तर आज हा दिवस मला बघायला भेटला, कारण त्यांनी ह्या दोघांनी मला एक शिक्षक म्हणून इथं उभं केलं. त्या दोघांचा विश्वास होता की शिक्षक म्हणून तू एक चांगली होशील, म्हणून या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म मला मिळाला आणि त्यांच्यामुळे मला तुम्ही सोन्यासारखे विद्यार्थी मला लाभले. सर आणि मॅडमचं मी आभार व्यक्त करते आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते. तुम्हाला नेहमी पुढे कधी कशाची गरज लागली तरी मी नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील. हेच मी तुम्हाला ग्वाही देते आणि सगळ्यांना धन्यवाद. आज आपल्या कार्यक्रमाच्या उत्सवावरती मंजिरी मॅडमचा वाढदिवस आहे, तर आपण केक कापू. मॅडम आता विनय आहे. मॅडम मी कसं करा सर कुछ भी पहलेंगे तू वार्निंग पार्टी चलेगी till 6 in the morning हम भर के ना चले मैं भी नाच नाच के तोड़ दे सैंडल आंटी पुलिस बुला लेगी तो याद तेरा कर लेगा हैंडल चले मैं जाने जिस तो की जान